तडाखा पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती, द्राक्षाला तडे जायला सुरुवात, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये, सरकारकडून मदतीची अपेक्षा. लातूर जिल्ह्यातील रेणापूर, निलंगा, लिंबाळा, औसा, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे आंबा पिकासह गहू, हरभरा आणि ज्वारी या रब्बी पिकांचं मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये गारपीट तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी. उदगीर तालुक्यातील वायगावमध्ये शेतामध्ये काम करत असताना अंगावरती वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये शेतामध्ये काम करत असताना वीज पडून महिला शेतकऱ्याचा मृत्यू. विशाखा येलकेवाड असं 30 वर्षीय महिलेचं नाव आहे. शेतामध्ये हळद काढत असताना दुर्घटना घडली. हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी शेतामध्ये उभं असलेलं गव्हाचं पीक हे जमीनदोस्त, तर गव्हासह हरभरा, ज्वारी पिकाला फटका. भर उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यामुळे शेतकरी हवालदिल. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव परिसराला गारपिटीचा तडाखा. हिंगणघाट तालुक्यातील काही गावांना देखील तुरळक गारपिटीचा तडाखा बसलाय. गारा त्याबरोबरच वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान. पंढरपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. पावसानं द्राक्ष बागायतदार शेतकरी संकटामध्ये. द्राक्षांची तोडणी सुरू असतानाच आलेल्या पावसानं द्राक्ष सडण्याची भीती व्यक्त, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी उपविभागामध्ये मंगळवारी अवकाळी पावसाच्या जोरदार सरी. पावसामुळे कापूस भिजला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्यानं शेतकरी हवालदिल. कांद्याच्या बाजारभावामध्ये दररोज घसरण, त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसताना त्यातच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून निर्यातीला प्रोत्साहन म्हणून दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्ये 50% कपात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विम्यामध्ये 216 कोटींचा घोटाळा. संबंधित 44,000 हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची सुमारे 37 कोटी रुपयांची रक्कम जप्त. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची माहिती. प्रत्यक्षात केळीची लागवड असतानाही उपग्रहाद्वारे पाहणी करण्यात आली, ती आम्हाला मान्य नाही. जळगावमधील शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर सरकार आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांना विमा देण्यापासून टाळाटाळ करत असल्याचाही शेतकऱ्यांचा आरोप आहे. चुकीच्या पद्धतीने केळी लागवडीचा पीक विमा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधामध्ये सरकारनं कठोर कारवाई करावी. जळगावच्या असोदा गावच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. नंदुरबारच्या अक्कलकुव्यातील मालपाडा इथं शेतकऱ्याच्या घराला भीषण आग. आगीमध्ये 3 बैल, 3 गायी आणि 2 वासरं जळून खाक. शेतकऱ्याचा संपूर्ण संसार देखील उद्ध्वस्त. पीडित कुटुंबाकडून नुकसान भरपाईची मागणी. विदर्भातील महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता. त्यामुळे विदर्भातील घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुटणार. या प्रकल्पामुळे 388 किलोमीटर लांबीचा कालवा तयार. जलसंपदा विभागाचा मोठा निर्णय. शेगावच्या संत गजानन महाराजांचं मंदिर आज 10:30 ते 12 पर्यंत बंद. सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मंदिरामध्ये सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम घेण्यात येणार असल्यानं आज 1.5 तास दर्शन हे बंद राहणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती. मुंबईमध्ये हिंदुजा रुग्णालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आरोग्यविषयक कार्यक्रमाला त्या हजेरी लावणार. तर उद्या शेगावला संत गजानन महाराज मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार. त्याबरोबरच आयुष मंत्रालयाच्या नॅशनल आरोग्य फेअर या कार्यक्रमास उपस्थिती लावणार. कोस्टल रोड लगत 70 हेक्टर खुल्या जागेवरती हरित विकासाचा आराखडा. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मार्फत राबवणार हरित विकास आराखडा. यामध्ये पिकल बॉल कोर्ट, विस्तीर्ण पक्षी मार्ग, मियावाकी वन आणि विविध नागरी सुविधा या उभारल्या जाणार. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. सभागृहामध्ये प्रश्नोत्तर आणि तारांकित प्रश्नांनंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा सुरू होणार.
विधानसभेमध्ये आज मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरण तापण्याची शक्यता. विरोधकांकडून आज झिरवाळांविरोधामध्ये आंदोलन, त्याबरोबरच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जाण्याची शक्यता आहे. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण मुख्य आरोपी शीतल तेजवाणीकडून अटक बेकायदेशीर असल्याचा दावा, तर शीतल तेजवाणी तपासामध्ये सहकार्य करण्यास नकार देत असल्यानं अटक केल्याचा पोलिसांचा हायकोर्टामध्ये युक्तिवाद. न्यायालयानं निकाल राखून ठेवलाय. मुस्लिम समाजाचं 5% शैक्षणिक आरक्षण प्रमाणपत्र स्थगित करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान. 9 मार्चला होणार सुनावणी. राज्याच्या भाजप कार्यकारिणीची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून घोषणा. 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 चिटणीसांसह युवा मोर्चाच्या अध्यक्षांची घोषणा. केशव उपाध्ये पडळकर, अर्चना पाटील चाकूरकर, सुजय विखे उपाध्यक्षपदी, तर नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद. भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावरती. मालेगावच्या महापौर उपमहापौरांचा सोमय्यांच्या दौऱ्याला विरोध. सोमय्यांना कुठलीही माहिती न देण्यासंबंधी आयुक्तांना दिलं पत्र. अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाईसाठी नवी शक्कल. रस्त्यावरची कचरा टाकणाऱ्यांचा फोटो द्या आणि बक्षीस घ्या. उपमहापौर धनंजय जाधव यांच्याकडून घोषणा. कचऱ्याची जी प्रक्रिया आहे ही रोज उद्भवणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आपण सध्या 2 टाइम कचरा उचलायची व्यवस्था करतो. आपल्या घंटा गाडी प्रत्येकाच्या घराजवळ जात असते, तरी सुद्धा काही लोक, मी म्हणतो काही प्रमाणातले लोक, मुद्दामून जाणीवपूर्वक गाडीवर जाताना कचरा रस्त्याच्या बाजूला कुठेतरी टाकतात. जे कुणी अशा लोकांना पकडून देईल किंवा त्यांचा फोटो आम्हाला पाठवल, त्याला काहीतरी बक्षीस आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. पाथर्डीच्या मढीतील कानिफनाथांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना दुकान लावण्यास घालण्यात आलेली बंदी ही योग्यच, आमदार संग्राम जगताप यांनी भूमिका मांडली. मोठा हिंदू जनाक्रोश मोर्चा झाला. तिथं अनेक हिंदू समाज मोठ्या संख्येमध्ये जमा होती, निर्माण झाला. आणि मागच्या वर्षी देखील त्यांनी यात्रा उत्सवाच्या वेळी जाहीर केलं की आम्ही कुठल्याही प्रकारे इतर धर्मियांना, हिंदू सोडून आम्ही कोणालाही तिथं दुकानं यात्रेच्या लावून देणार नाही. आणि तो गाव पातळीचा निर्णय, आणि ह्या वर्षी देखील त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आणि तो मला वाटतं की तो अत्यंत योग्य प्रकारचा निर्णय आहे. बीडच्या माजलगाव शहरामध्ये 2 बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न. शहरातील आंबेडकर चौक परिसरातली घटना. लहान बहिणीनं आरडाओरडा केल्यामुळे अपहरणाचा प्रयत्न हा फसला. पोलिसांकडून तात्काळ कारवाई करत 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. विजा संपल्यानंतर देखील बेकायदेशीररित्या मुंबईमध्ये वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांच्या देखभालीस पोलिसांचा रोज 70,000चा खर्च. निर्वासन केंद्र कार्यान्वित होईपर्यंत हा आर्थिक बोजा सहन करावा लागणार अशी माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील सांगतपुरी गावामध्ये चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार उजव्या कालव्यामध्ये कोसळली. घटनेमध्ये कार चालक वाचला, तर पती पत्नी हे बुडालेत. त्या दोघांचा शोध घेण्यासाठी गेलेला एक तरुण देखील बेपत्ता आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक मंदावल्याची स्थिती आहे. बोरघाटामध्ये गाडी बंद पडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. बंद वाहन बाजूला घेण्यात यंत्रणांना यश. आता वाहतूक खुली, मात्र पुण्याच्या दिशेनं संथ गतीनं पूर्ववत व्हायला तास लागणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला सुरक्षेसाठी बसवणार AI आधारित नाईट व्हिजन कॅमेरे. संवेदनशील स्थळ असल्यामुळे वाहतूक पोलिसांचा निर्णय. जिल्हा नियोजनामधून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मुख्यालयावरती 2006 मध्ये झाला होता दहशतवादी हल्ला. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरती जोरदार बर्फवृष्टी आणि धोकादायक परिस्थितीची शक्यता. हिमवादळामुळे एअर इंडियाची नेरवार्क आणि न्यूयॉर्क उड्डाणं रद्द. प्रवाशांना सहकार्य करणार असल्याची कंपनीची माहिती आहे. रशियाच्या मॉस्कोमधील एका रेल्वे स्थानकाजवळ शक्तिशाली स्फोट. स्फोटामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, तर 2 जण जखमी. या स्फोटामध्ये वाहतूक पोलिसांच्या एका वाहनाला लक्ष्य करण्यात आलेलं होतं.
आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूया. तर मुंबई विमानतळ परिसरामध्ये नमाजाची परवानगी देता येईल का? मुंबई हायकोर्टानं MMRDA कडे विचारणा केली.